मित्रांनो, मी नरकासूर बनवण्यासाठी वर इलेलं आहे. तितक्यात माझी नजर पडली ती म्हणजे संत्या आकार. संत्या आकाची दिवाळीची तयारी एकदम जोरात चालू होती. त्यानं कारण की कंदील बनवलेला एकदम भारीच वाटत होता. तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या या नरकासूर सलग अपडेट सिरीज भाग 6 मध्ये. मित्रांनो, आम्ही नरकासुराचे लगेच दोन हात रेडी करूक सुरुवात केलेलो, कारण की दिवस आमच्याकडे एकदम कमीच उरले होते. आम्ही मित्रांनो बऱ्यापैकी सगळे तारे एकत्र जोडून घेत होतो, कारण की पुढे नरकासुराच्या सांगाड्यात खयचा टेन्शन येता कामा नये. मित्रांनो, पहिलो हात बनवताना आमका इतक्या काय टेन्शन येऊक नव्हता, पण दुसरो हात बनवताना टेन्शन ह्या गोष्टीचा होता, कारण की त्या हातात देवचा होता ता म्हणजे हत्यार. कसे आम्ही शेवटी दोन हात रेडी करून घेतलं. तर मोठा काम होता ता म्हणजे छातीचा आणि पोटाची तारे लावून घ्यायचे होते. त्याकडे एक तर दिवस कमी होते आणि काम भरपूर होता, आणि हे असले नग आमच्या टीममध्ये भरलेले होते. ओमकारने वायर लावसाठी तार मागल्यान, पण तार तर नव्हती. मी आणि ओमकारने लगेच तार कट करून घेतलं. करून झाल्याच्या नंतर मित्रांनो सगळ्यांनी पटापट हात चालूक सुरुवात केल्यानी, कारण की आजच्या दिवसात छातीचा आणि पोटाचं काम ह्या कंप्लीट करूचाच होता. चेतन्यान मित्रांनो पायाक लावचे शिगे एकदम परफेक्ट कट करून घेतल्यान, कारण की त्याच्या गळ्यात पडलेलाचा म्हणजे पायाचे शिगे लावणं. वेल्डिंग करूचा झाला की चेतन भाऊ आमचे कायम पुढे असतात. नंतर मित्रांनो सांगाड्याच्या छातीच्या आणि पोटाची सगळे तारे लावून झालेले. ओमकार एकदा चेक करत होतो की लावलेले सगळे तार बरोबर हत की नाही ते. लावलेले तारे मित्रांनो बरोबर हत की नाही ते बघूसाठी आम्ही सांगाडो लगेच उभो केलं. मित्रांनो, संपूर्ण सांगाडो लोखंडाचो असल्यामुळे खूपच जड होतो आणि उचलताना आमच्या नाकीनं विललेले. मित्रांनो, कसं बसं आम्ही ह्यो सांगाडो उभो केलं. उभं करून झाल्याच्या नंतर मित्रांनो आम्ही सांगाडो फिरवलं, कारण की पुढचा भाग ह्यो आमका बघूचो होतो. सांगाडो फिरवून झाल्याच्या नंतर एक एक करून सगळे येऊन बघू लागले, कारण की सांगाडो एकदम मस्तच झालेलो होतो. पहिलं मित्रांनो बघूसाठी इलो तो म्हणजे ओमकार, त्याच्यानंतर इलो तो म्हणजे चेतनो, आणि नंतर इलो तो म्हणजे शुभम. तर मित्रांनो खरा काम सुरू झाला तर म्हणजे चेतन्याचा, कारण की पायाची वेल्डिंग मारूची होती, आणि पायाची वेल्डिंग मारूचं म्हणजे महत्त्वाचं काम होता, कारण की पुढे तारे लावचे होते ते म्हणजे पायाकच. मित्रांनो, चेतन्याने एकदा वेल्डिंग मारूक सुरुवात केल्यान का त्याच्या बाजूक कोणच उभं राहणं नाही, कारण की त्या मशनीची इतकी डेंजर लाईट पडता की डोळ्यांका त्रास सुद्धा होऊ शकता. आपण बनवत असलेला नरकासुराचं सांगाडो हे जर लोखंडी असलो तर असली हत्यारं वापरणं साहजिकच आहे, आणि ही हत्यारं वापरणं म्हणजे साधा काम नसता. खूपच काळजीपूर्वक ही कामं करूची लागतात. बाकी मित्रांनो, आजची व्हिडिओ तुमका कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक देखील करा. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा नक्कीच फॉलो करा.